तुम्हाला बयाना द्यायचा असेल ना, तर किती बी मोठा विश्वास असू, तो तुमचा विश्वासघात करू शकतो 100%. जिभेची काय व्हॅल्यू नाहीये हो, विश्वासाघाताची व्हॅल्यू जरूर आहे. अशाच काय गोष्टी हो, एक चीज होती मला आवडलेली, मी घेतली हो, पण माझ्याकडे पूर्ण पैसे नव्हते. पण तिला मी सांगितलं, बाबा माझ्याकडे आता पैसे तर पूर्ण नाही, पण माझ्याकडे एवढे एवढे तुला पैसे देतो, तुझं काम तर भागून जाईल. बस मी विश्वासाने तिला तेवढे पैसे देऊन टाकले. आणि तिची जी चीज घ्यायची होती, म्हणजे काय प्रॉपर्टी काय घ्यायची असेल, मी घेतली. पण मी म्हणलो, जोपर्यंत मी तुला पैसे पूर्ण देत नाही तोपर्यंत काय प्रॉपर्टी माझ्या नावावर नको, तुझी कर, राहू दे पैसे, तुझी जे लागतं ते योग्य काम कर. मग हळूहळू करून मी ते प्रॉपर्टी विकत घेतली, पर पेमेंटचा वेळ पूर्ण झाला आणि त्या दिवशी कुठला तरी त्या माझ्यापेक्षा जास्त देणारा माणूस भेटला. मला म्हणती, हे प्रॉपर्टी मी आता विकणार नाही, कारण तुझ्यापेक्षा जास्त देणारा पैसे मला भेटले, कारण तिने माझा 1 वर्ष पैसा युज केला. मग नंतर काय हो, माझ्या डोक्याला टेन्शन झालं का यार, काय करायचं, या बाईने तर आता मला लय फसवलेलं आहे. चिंता झाली हो, टेन्शन झालं. बस काय करावं, इकडून तिकडून मित्राकडून गोळा केले पैसे आणि ती प्रॉपर्टी घेतली. तर जीवनात काही असो, पर विश्वास हा विश्वासघात होऊ शकतो. तुम्ही बयाना द्या या जीभ गिरवी ठेवा, काही लोक असतात ते तुम्हाला जरूर तुमचा घात करणार, कारण तो लालची असतो. आणि मी तिला म्हणलो की तुझा तो स्वभाव कुठे गेला, तर मला माझ्या गरजेने मला धोका दिला, तुम्ही थोडी धोका दिला, असा म्हणती ती बाई. तर मित्रांनो, काही गोष्टी असतात ना, जिभेच्या आजचं जीभ म्हणजे फार वेगळी गोष्ट आहे साहेब. कधी बी घात होऊ शकतो. जिभेवरती भरोसा नाही, कागदावरती भरोसा नाही, काही नाही हो. बस मला अनुभव झालेला आहे विश्वासाचा.